नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, कॅनरा बँक भरती निघालेली आहे 2025 साठी. तर चांगली अपॉर्च्युनिटी असणार आपल्यासाठी. ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपसाठी तर वॅकन्सी असणार आहे. पदवीधर अप्रेंटिसशिपसाठी ओके. टोटल इथं 3,500 पदांसाठी तर वॅकन्सी असणार आहे. 3500 पदांसाठी तर वॅकन्सी निघालेली आहे. शैक्षणिक पात्रता असणार आहे एनी ग्रॅज्युएट डिग्री म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवीवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. तर चांगली पॉझिटिव्ह आपल्याला असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta आयडी, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता जे ही वॅकन्सी निघालेली आहे, कॅनरा बँककडून इथं वॅकन्सी निघालेली आहे. ओके. याच्यासाठी एंगेजमेंट दिलेली आहे आपल्याला ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप अंडर अप्रेंटिसशिप ॲक्ट 1961 असणार आहे. 2025-26 साठी तर वॅकन्सी असणार आहे. कॅनरा बँक लँडिंग पब्लिक सेक्टर बँक असणार आहे. हेड ऑफिस असं बँगलोरमध्ये आहे. ग्लोबल एच इथं टोटल ऑफ आपल्याला तर 9,800 ब्रँचेस आतापर्यंत ऑल इंडियामध्ये आहे. आणि इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन्स इथं दिलेलं इलेव्हिजेट ऑल इंडियन सिटिझनशिप इथं अप्लाय करू शकतो. ऑल इंडियाला इथं अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सी असणार आहे. आता याच्यामध्ये जे असणार आहे आता बघूया आपण. एंगेजमेंट दिलेली आहे ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला दिलेली आहे 2025-26 साठी वॅकन्सी असणार आहे. इलेव्हिजिटी इलेव्हिजिबल कॅन्डिडेट अप्लाय करू शकतो. रजिस्ट्रेशन असणार आहे अप्रेंटिसशिपसाठी. अप्रेंटिसशिपला अप्लाय करायचं आपल्याला सगळ्यात पहिले NETSeducation.gov.in या वेबसाईटवर आपल्याला अप्रेंटिसशिपसाठी अप्लाय करायचं आहे. ट्रेनिंग पिरियडसाठी 1 वर्षाची ट्रेनिंग असणार आहे. 100% कंप्लीट प्रोफाईल झाल्यानंतर अप्रेंटिसशिप पोर्टलवरून आपल्याला इस्टॅब्लिशमेंट नंबर जो मिळतो, नंतर आपल्याला बँकेच्या वेबसाईटवरून अप्लाय करायचं आहे. ओके. इम्पॉर्टंट डेट दिलेली आहे जसं की इथं NETची वेबसाईटसाठी चालू झालेली आहे आपल्याला 22/9/2025 पासून याची ॲप्लिकेशन फॉर्म चालू झालेले आहे. ओके. NETसाठी. आणि इथं बँकेची साठी वेबसाईट अप्लाय करण्यासाठी आपल्याला इथं 23/9/2025 पासून तर 12/10/2025 पर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ओके. असं सांगण्यात आलेलं आहे. डिटेल ऑफ ट्रेनिंग नंबर ऑफ आपल्याला ट्रेनिंग सीट असणार आहे 3500 पदांसाठी ते वॅकन्सी 3,500 ऑल इंडियासाठी वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये स्टेटनुसार वॅकन्सी लोकल लँग्वेज आलेली पाहिजे स्टेटची ट्रेनिंग सीट दिलेली आहे. तर कॅटेगरीनुसार इथं वॅकन्सी दिलेली आहे. जे की तुम्हाला मी टोटल आता पदं सांगतो तुम्ही कॅटेगरीज बघून घ्यायची आहे. अंदमान निकोबार आयलंडमध्ये ते इंग्लिश हिंदीला तर 5 वॅकन्सी बघायला मिळतात. आंध्र प्रदेश तेलुगू उर्दू लँग्वेजला 242 वॅकन्सी. अरुणाचल प्रदेशला इंग्लिश लँग्वेजमध्ये 5 वॅकन्सी बघायला मिळतात. त्याच्यानंतर इथं आसाममध्ये आसामीज बेंगाली बोडो लँग्वेजला 42 वॅकन्सी असणार आहे. त्याच्यानंतर इथं बिहारमध्ये हिंदी उर्दू लँग्वेजला 119 वॅकन्सी असणार आहे टोटल. चंदीगडमध्ये हिंदी पंजाबी लँग्वेजला 6 वॅकन्सी असणार आहे. छत्तीसगडमध्ये हिंदी लँग्वेजला 40 वॅकन्सी असणार आहे. दादर अँड नगर दादर अँड नगर हवेली दमन अँड दीवसाठी इथं युनियन टेरिटरीमध्ये गुजराती लँग्वेजला 2 वॅकन्सी असणार आहे. दिल्लीमध्ये हिंदी लँग्वेजला 94 वॅकन्सी बघायला मिळतात. गोवामध्ये कोकणी लँग्वेजला 26 वॅकन्सी. गुजरातमध्ये गुजराती लँग्वेजला 87 वॅकन्सी. हरियाणामध्ये हिंदी पंजाबी लँग्वेजला 111 वॅकन्सी. हिमाचल प्रदेशमध्ये हिंदी लँग्वेजला 23 वॅकन्सी. जम्मू अँड काश्मीरला उर्दू हिंदी लँग्वेजला 16 वॅकन्सी. त्यानंतर इथे झारखंडमध्ये हिंदी आणि संताली लँग्वेजला 73 वॅकन्सी. कर्नाटकामध्ये कन्नडाला 591 वॅकन्सी. केरळमध्ये मल्याळम लँग्वेजला 243 वॅकन्सी. लक्षद्वीपमध्ये 3 वॅकन्सी असणार मल्याळम लँग्वेजमध्ये. त्याच्यानंतर इथे मध्य प्रदेशमध्ये हिंदी लँग्वेजला 111 वॅकन्सी. त्याच्यानंतर आपल्याला महाराष्ट्रामध्ये मराठी लँग्वेजमध्ये 201 वॅकन्सी असणार आहे कॅटेगरीनुसार. त्याच्यानंतर इथं मणिपुरीमध्ये मणिपुरी लँग्वेज आणि इंग्लिश लँग्वेजला 3 वॅकन्सी. मेघालयामध्ये इंग्लिश गारो गासी लँग्वेजला 6 वॅकन्सी. मिझोराममध्ये मिझो लँग्वेजला 2 वॅकन्सी. नागालँडमध्ये इंग्लिश लँग्वेजला 3 वॅकन्सी. ओडिशाला ओडिया लँग्वेजमध्ये 105 वॅकन्सी. पुद्दुचेरीमध्ये तामिळ लँग्वेजला 4 वॅकन्सी. पंजाबमध्ये पंजाब हिंदी लँग्वेज 97 वॅकन्सी. राजस्थानला हिंदी लँग्वेजला 95 वॅकन्सी. सिक्कीमला नेपाली इंग्लिश लँग्वेजला 4 वॅकन्सी. तामिळनाडू तामिळमध्ये 394 वॅकन्सी. तेलंगणा तेलुगू आणि उर्दू लँग्वेजला 132 वॅकन्सी. त्रिपुराला बेंगाली आणि कोक बोरक या लँग्वेजला 7 वॅकन्सी. उत्तर प्रदेशला हिंदी उर्दू लँग्वेजसाठी 410 वॅकन्सी. त्यानंतर उत्तराखंडला हिंदी लँग्वेजला 48 वॅकन्सी आणि वेस्ट बंगालला बेंगाली नेपाली लँग्वेजमध्ये 150 वॅकन्सी. टोटल इथं 3,500 पदं असणार आहे. 3500 पदांसाठी वॅकन्सी असणार ऑल कॅटेगरीजमध्ये. तर नंबर ऑफ सीट आपल्याला बघून घ्यायची आहे जे आपण कॅटेगरीमध्ये आपण येतात. आता त्याच्यामध्ये दिलेल्या कॅन्डिडेटला तर ट्रेनिंग जे असणार आहे 1 सीट आपल्याला असणार आहे प्रोजेक्टसाठी आपल्याला इथं दिलेलं आहे. ओके. एका सीटसाठी कोणते आपण अप्लाय करायचं आहे. ओके. याच्यामध्ये दिलेलं एकच सीट असणार त्यामुळे एकाच पदासाठी आपण अप्लाय करू शकतो अप्रेंटिसशिपसाठी. सगळ्यात पहिले ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी canara bank.com
bank.in या वेबसाईटवर करिअरवर आपल्याला जायचं आहे. रिक्वायरमेंटवर एंगेजमेंट ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपवर आपल्याला अप्लाय करायचं आहे. सगळ्यात आधी पण आपल्याला काय सांगितलं तुम्हाला अप्रेंटिसशिपच्या वेबसाईटवरून अप्लाय करायचं आहे NTHच्या. ओके. तरच आपल्याला हा फॉर्म भरायचा. नंतर एस्टॅब्लिशमेंट नंबर आल्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो दिलेला आहे, अदर डिटेल दिलेले आहे ह्याच्यामध्ये डेट ऑफ आपल्याला दिलेली आहे. ह्याच्यामध्ये एज लिमिट वगैरे क्वालिफिकेशन जे असणार आहे आपल्याला 1/9/2025 पर्यंत असणार आहे. याच्यामध्ये एज लिमिट आपल्याला दिलेली आहे आता 20 वर्षापासून तर 28 वर्षापर्यंत आपण फॉर्म भरू शकतो. ओके. 1997 पासून तर आपण 1/9/1997 पासून तर आपण 1/9/2005 पर्यंत असाल तर आपण अप्लाय करू शकतो. त्याच्यामध्ये दिलेलं आपल्याला एज लिमिट दिलेलं आहे कॅटेगरीनुसार. SC STला 5 वर्ष सूट, OBCला 3 वर्ष सूट, PWDला 10 वर्ष सूट असणार आहे. आणि महिलांना इथं कॅटेगरीनुसार सूट असणार आहे. ओके. महिलांना डिवोर्सेस महिला जे असतात त्यांना जसं की इथं जनरल EWS महिलांना 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. OBCमध्ये 38 वर्षापर्यंत, SC STला 40 वर्षापर्यंत. 1984 वाल्यांनी 5 वर्ष सूट असणार आहे. ओके. एज्युकेशन जे असणार आहे क्वालिफिकेशन आपल्याला डिग्री ग्रॅज्युएशन आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकतो. आपली डिग्री झालेली पाहिजे 1/1/2022 पासून तर 1/9/2025 पर्यंत आपली डिग्री झालेली असेल तरच अप्लाय करू शकता. 20-21 वाली तर अप्लाय करू शकत नाही. लक्षात असू द्यायचे. तर 2022 आणि 2025 पर्यंत. ओके. टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज कॅन्डिडेटला 10वी-12वी मध्ये आपल्याला मार्कशीटमध्ये आपला सब्जेक्ट पाहिजे आहे. जे पण आपले लोकल लँग्वेज तो सब्जेक्ट. ओके. आपल्या जर आता लोकल लँग्वेज मराठी असेल तर मराठी सब्जेक्ट आपल्या 10वी मध्ये असतो. त्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे 10वी किंवा 12वी मध्ये. ओके. लोकल लँग्वेज सब्जेक्ट पाहिजे. याच्यामध्ये लोकल लँग्वेजचं आपल्याला नॉलेज आलेलं पाहिजे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टायमाला आपल्याला डॉक्युमेंट प्रूफ द्यावं लागतं. ते की 10वीचं मार्कशीट आपलं चालून जातं. फिजिकल अँड मेडिकल फिटनेस आपल्याला चेक केली जाते इथं. ओके. त्यानंतर इथे SC ST OBC WS या कॅटेगरीसाठी तर PWDला इथं माहिती वगैरे दिलेली आहे. जे की आपण ज्या पण कॅटेगरीमध्ये एकदा वाचून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला कॅटेगरीमध्ये आपली माहिती वाचून घ्यायची काय काय डिटेल्स दिलेली आहे. आता जाऊया पुढे आता इथं दिलेली त्यांनी आता अदर टर्म अँड कंडिशन्स. पिरियड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग असणार आहे 12 महिन्यांसाठी असणार आहे 1 वर्षासाठी. प्लेस ऑफ ट्रेनिंग ऑन द जॉब ट्रेनिंग असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला कॅन्डिडेटला ऑन जॉब ट्रेनिंग इथं भेटत असते. कोर्स असतो 1 वर्षाचा. आपल्याला झाल्यानंतर आपल्याला नंतर बँकेमध्ये वॅकन्सी निघाल्या की आपल्याला एक्सपिरियन्स भेटून जातो. एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन वगैरे आपल्याला मिळून जाते. तर आपण कुठेही बँकेत नंतर जॉब करू शकतो. कॉन्ट्रॅक्ट अप्रेंटिसशिप असणार आहे 1 वर्षाचा. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. याच्यामध्ये स्टायपंड दिलेलं आहे आपल्याला 15,000 पर मंथ आपल्याला स्टायपंड दिलेलं आहे. जे की आपल्याला इथं भेटणार आहे. याच्यापैकी आपल्याला कॅनरा बँककडून ₹10,500 आपल्याला सॅलरी भेटणार आहे आणि ₹4,500 आपल्याला जी बाकीची उर्वरित रक्कम आहे ते गव्हर्नमेंटच्या आपल्याला अप्रेंटिसशिप मार्फत आपल्याला भेटत असतं. म्हणजे असे ₹15,000 आपल्याला भेटत असतात. आणि गव्हर्नमेंटचं जे पेमेंट असणार आहे आपल्याला डायरेक्टली आपल्याला DBT मार्फत ट्रान्सफर केले जातात. बँकेवाले डायरेक्टली तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करतात ₹10,500. ओके. आता हाऊस वर्क दिलेलं आहे त्यामध्ये आपला ऑन जॉब ट्रेनिंग असणार आहे. बँकेचा जो टायमिंग असणार त्याच बँकेमध्ये तुमचं काम असणार आहे. ओव्हरटाईम वगैरे नो अप्रेंटिसशिपला ओव्हरटाईम वगैरे काही नसतो. किंवा टाईम संपला तुम्ही घरी जाऊ शकता. अप्रेंटिसशिपमध्ये तुम्ही जसं की 9:30ला बँक ओपन होते 9:30 पासून तर 6:30 वाजेपर्यंत इथं काम करायचं आपल्याला ऑफिशियल टाईममध्ये. नंतर आपण घरी जाऊ शकतो. आता लीव्ह दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला अप्रेंटिसशिपसाठी आपल्याला लीव्हज वगैरे भेटणार आहे. 12 कॅज्युअल लीव्हज असणार आहे. ओके. पर इयरमध्ये. ओके. आणि 4 आपल्याला याच्यामध्ये लीव्हज वगैरे भेटतील जसं की इमर्जन्सी वगैरेसाठीच. ओके. हॉलिडेजला सुट्टी असणार आहे. त्या दिवशी तुम्हाला पण सुट्टी असणार आहे. कंडक्ट अँड डिसिप्लिन दिलेलं आहे याच्यामध्ये. ओके. आणि त्याच्यानंतर टर्मिनेशन फॉर अप्रेंटिसशिप कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेशन कॉन्ट्रॅक्ट दिलेलं 1 वर्षासाठी आपल्याला असणार आहे. जर तुम्हाला सोडायचं असेल मध्येच तुम्ही सोडू शकता. पण नंतर तुम्हाला अप्रेंटिसशिप करायला मिळणार नाही. सर्टिफिकेशन आपल्याला भेटणार आहे अप्रेंटिसशिप झाल्यानंतर आपल्याला NTH जॉइन झाल्यानंतर सर्टिफिकेशन आपल्याला भेटेल. जेणेकरून आपल्याला पुढे चालून पुढच्या बँकेमध्ये आपल्याला एक्सपिरियन्स सर्टिफिकेटमधून काम येईल. ओके. याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे आपल्याला प्रोव्हिजनल आपल्याला लेबर PF, ECS, ESI बोनस आपल्याला जे नॉट इन्क्लूड असणार आहे. ओके. तर डायरेक्टली आपल्याला सॅलरी भेटत असते. कोणताही आपला PF वगैरे काहीही आपला कट होणार नाही. फक्त आपल्याला ₹15,000 मिळणार आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि इथं रजिस्ट्रेशन दिलेले आहे आपल्याला NTHच्या वेबसाईटवरून सगळ्यात आधी आपल्याला अप्लाय करायला 100% प्रोफाईल झाल्यावर एस्टॅब्लिशमेंट नंबर मिळतो. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड पोझिशनमध्ये आपल्याला कॅनरा बँकच्या वेबसाईटवर जायचं आहे. करिअरवर रिक्वायरमेंट एंगेजमेंट अप्रेंटिसशिपवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथे आपल्याला सगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे. एस्टॅब्लिशमेंट नंबर वगैरे टाकून फॉर्म भरायचा आहे. पर्सेंटेज वगैरे आपल्याला डिटेलमध्ये दिलेलं आहे. मिनिमम आपल्याला क्वालिफाय मार्क्स दिलेला आहे. 60% लागणार याच्यामध्ये आपल्याला आणि 55% आपल्याला लागणार SC ST PWDला 12वी मध्ये. ओके. 10वी-12वी मध्ये. तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये दिलेलं आहे संपूर्ण माहिती आपल्याला CGPA वगैरे आता जी असणार आहे पर्सेंटेज ऑफ मार्क जे असणार आपल्याला कॅन्डिडेटसाठी सब्जेक्ट सेमिस्टरवर दिलेले मॅक्सिमम मार्क आपल्याला 100 असतं मल्टिप्लाइड. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे मेरिट लिस्ट आपली त्यानुसार लागणार आहे. फायनल सिलेक्शन आपल्याला जे असणार व्हेरिफिकेशन असणार, एलिजिबिलिटी क्रायटेरिया इन्फॉर्मेशन असणार आहे.
अँड लोकल लँग्वेज आपली टेस्ट घेतली जाणार आहे, जो की इंटरव्ह्यू बेसवर असू शकते. ॲप्लिकेशन फीस दिलेली आहे, जी की जी-एस-टी सह असणार आहे. एस-सी-एस-टी, पी-डब्ल्यू-डीला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. ऑल कॅटेगरीजला अदरला ₹500 प्लस जी-एस-टी असणार आहे. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी 23/9/2025 ते 12/10/2025 पर्यंत आपण अप्लाय करायचं आहे. सगळ्यात आधी एन-ई-टी-एचच्या वेबसाईटवरून आपल्याला अप्रेंटिसशिपला अप्लाय करायचं आहे. नंतर आपल्याला कॅनरा बँकच्या वेबसाईटवरून अप्लाय करायचं आहे. त्यानंतर इथे रिक्वायरमेंट दिलेली आहे, जी की आपल्याला इथे दिलेली संपूर्ण माहिती फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब वगैरे ते आपल्याला इथे अपलोड करायची साईज वगैरे दिलेली आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला इथं डिक्लेरेशन दिलेलं आहे आयपासून रिक्वायर्डपर्यंत. ह्याच्यामध्ये आपल्यामध्ये नाव टाकायचं आहे. सेमच तसं लिहायचं कॉलम सोडून. ओके. तर पॅराग्राफ केलेला कॉलम सोडून इथून आयपासून इथं लिहायचं आहे. निअरली बाय पासून तर रिक्वायर्डपर्यंत बघू शकता तुम्ही. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे मेन्शन इथं सपोर्ट कॅपिटलमध्ये आपल्याला लिहायचं आहे. मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. जेणेकरून जे अपडेट असेल तुमचं सिलेक्शन झालं की नाही झालं, तुम्हाला मेल ॲड्रेसवरून नंतरून कळून जाईल. चालू मोबाईल नंबर वगैरे द्यायचा आहे. ओके. अपेंटिसशिपसाठी तर ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर कंपल्सरी लागणार आहे. आपल्याला इथं 10वी, 12वी, ग्रॅज्युएशनचे मार्कशीट सगळे डॉक्युमेंट लागणार आहे. ओके. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टायमाला डिग्री सर्टिफिकेशन वगैरे गाईडलाईन दिलेली आहे आपल्याला डॉक्युमेंटची इथं. फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब, रायटिंग डिक्लेरेशन्स वगैरे जे असणार आहे आपलं. ओके. डी-पी-आय वगैरे दिलेले आहे. त्याच्यामध्ये छोटी-मोठी माहिती आहे. मोड ऑफ पेमेंट आपण ऑनलाईन पद्धतीने पेमेंट फीस भरून टाकायची, जी की आपण प्रत्येक परीक्षा भरत असतो त्याच्याप्रमाणे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, यू-पी-आय आयडी. ओके. तर आपल्या पेमेंट सक्सेस झाल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून घ्यायची. अपेंडिसशिपची असो त्याची पण काढून घ्यायची आणि कॅनरा बँकची पण काढून घ्यायची प्रिंटआउट आणि आपल्या पेमेंट फीसची पण काढून घ्यायची. लिस्ट ऑफ डॉक्युमेंटेशन आपल्याला लागणार आहे. जे की व्हॅलिड सिस्टमचे अंडर प्रिंटआउट ॲप्लिकेशन 10वी, 12वी, 10वीचं आपल्याला सर्टिफिकेशन आहे. डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेशन, त्याच्यानंतर व्हॅलिड आयडी प्रूफ आपल्याला लागणार आहे. एक आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मार्कशीट लागणार 10वी पासून तर ग्रॅज्युएटपर्यंत आणि गव्हर्नमेंटचं आपलं काही असेल झालेलं अपेंटिसशिपचं आपलं इन्कम सर्टिफिकेशन, कास्ट सर्टिफिकेशन लागणार आहे. जनरल इंट्रोडक्शन दिलेलं आहे याच्यामध्ये आता कॅटेगरीनुसार आता माहिती वगैरे दिलेली आहे. अशी छोटी-मोठी माहिती दिलेली आहे, जे की वाचून घ्यायची. 22/9/2025 ला नोटिफिकेशन आलेली जनरल मॅनेजरकडून. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी असणार अपेंटिसशिपसाठी. तर लवकर आपल्याला अप्लाय करून घ्यायची. फॉर्म चालू झालेले आपल्याला. लवकर फॉर्म भरून घ्या. 23/9/2025 ते 12/10/2025 सगळ्यात पहिले एन-ई-टी-एचच्या वेबसाईटवरून अपेंटिसशिपला अप्लाय करा. तिथून 100% फॉर्म झाला. एस्टॅब्लिशमेंट नंबर मिळतो. त्यानंतर आपल्याला कॅनरा बँकच्या वेबसाईट जाऊन डबल फॉर्म भरायचा आहे. चलन फीस भरायची आहे आणि फॉर्म सबमिट करून द्यायचा आहे. ओके. तर तुम्हाला नक्की व्हिडिओबद्दल काही डाऊट असेल तर मग तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नाहीतर मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. जर तुम्हाला पी-डी-एफ फाईल डाउनलोड करायचं असेल तर Telegram चॅनल, WhatsApp ग्रुपवरून डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचा अप्लाय करण्याचा व्हिडिओ आणणार आहे. तत्पूर्वी आपल्याला काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायचे. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. ज्यांना जॉबची गरज आहे, प्रेशर असेल, बँकिंग सेक्टरमध्ये करियर बनवायचं असेल तर अपेंटिसशिप झाल्यानंतर आपल्याला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मिळून जातं. नंतर आपण कोणत्याही बँकेमध्ये आपण करू शकतो काम. जसं की एच-डी-एफ-सी झालं, ॲक्सिस बँक, आय-डी-एफ-सी बँक झाली. त्याच्यानंतर आपल्याला युनियन बँक झाली. असे एस-बी-आयमध्ये पण आता घेतात कॉन्ट्रॅक्ट थर्ड पार्टी पेरोलमध्ये. ओके. तर भरपूर ठिकाणी ऑल इंडियामध्ये आपण जॉबमध्ये इथं काम करू शकतो. ओके. प्रायव्हेट सेक्टर बँक असो, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये असो. ओके. त्याच्यात पण घेतात थर्ड पार्टीमध्ये, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये. ओके. तर चांगली पॉझिटिव्ह आहे. तर चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचं आहे. अशाच तुमच्यासाठी नवीन जॉब अपॉर्च्युनिटी याच्यावर घेऊन आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. असाच जॉब अपॉर्च्युनिटी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद. थँक यू.